येऊन द्या आमच्याकडे गबाळ, येऊन द्या आमच्याकडे गबाळ. आणि राहिले साहेबा बरं. आणि रोहित पवार कडून ऐन टायमाला त्यांच्याकडून काही शब्द घेतले, काही रोहित पवार काही पैसे घेतले, लाखो रुपये घेतले. किती पैसे चोरून घ्या, कसं किती चोरून घ्या, पण ती बातमी लीक 100% बातमी लीक होती आणि झाली. ती डायरेक्ट रामचंद्र साहेबांच्या कानावर गेली. आणि हे असे भंगार सांगार, हे डुप्लिकेट, हे स्वार्थी, पैशाच्या मागचे आम्ही बोंबलून बेलो राव. नाही तर लोकांची कामं फुकट करून दिली. आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राम शिंदे साहेबांचा थोडा निसटत्या मताने पराभव झाला. हा पराभव आम्हाला 100% मान्य नाही. हा रोहित पवारांनी लाखो करोडो रुपये मतदारांना वाटले. पुण्याहून येणाऱ्यांना मतदारांना 10,000 20,000 रुपये दिले. त्यांना 2 टाईम जेवण दिले. प्रत्येक गावात कितीतरी पैसे वाटले. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणून बोलतो मी. कितीतरी पुरावे आहेत पैसे वाटलेले. त्याच्यामुळे ज्या पुढाऱ्यांनी किंवा यांनी कुणी सर्वसामान्य माणूस कुणी असू द्या, ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांनी स्वतःच्या कामासाठी किंवा दुसऱ्याच्या कामासाठी राम शिंदे साहेबांपुढे नाक घासण्यासाठी जाऊ नये. गेल्यास काम होणार नाही. आणि बिनाबरूजांनो तर अजिबात कोणी जाऊ नका. ज्यांनी साहेबांना सहकार्य केले आहे ते तिथं जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, हे असे गद्दार लोक नकोत. हे कायमस्वरूपी गद्दार लोक यांचा परपंच मोठा करण्यासाठी करत असतात. आणि येऊन द्या आमच्याकडे गबाळ, येऊन द्या आमच्याकडे गबाळ. हे असं जमत नाही. पैसे म्हणजे सर्व अजिबात नाही. माणूस महत्त्वाचा असतो. आतापर्यंत 10 वर्ष रामचंद्र साहेबांकडून काही लोकांनी 10 वर्ष होते, काही लोक 5 वर्ष होते, काही आता वर्षभर साहेबांच्या जवळ गेलते. त्या साहेबांनी सर्वांची कामं करून दिली. आणि राहिले साहेबा बरं. आणि रोहित पवार कडून ऐन टायमाला त्यांच्याकडून काही शब्द घेतले, काही रोहित पवार काही पैसे घेतले, लाखो रुपये घेतले. आणि रामचंद्र साहेबांना दडदडीत त्यांनी फसवलं. हे असं गद्दारी तात्पुरती असती. हे अजिबात चालत नसती. असं मी सर्व ज्याने पैसे घेतलेत त्यांना मी सांगतो. आणि हे पैसे घेणारे 100% स्वार्थी असतात. ह्याला काही लोकांचं ह्याला काही घेणं नसतं. यांना फक्त सगळं आम्हाला पाहिजे. याच्यामुळे सर्व जनतेचं वाटोळ होतं. हे पुढारी पैसे घेतात आणि जनतेचं कोणाचंच काम होत नाही असं मी तुम्हाला सांगतो. आणि ज्यांनी पैसे चोरून घेतल्या, तुम्ही किती पैसे चोरून घ्या, कसं किती चोरून घ्या, पण ती बातमी लीक 100% बातमी लीक होती आणि झाली. ती डायरेक्ट रामचंद्र साहेबांच्या कानावर गेली. आता राम शिंदे साहेब काय बोलतील ते मला माहीत नाही, पण ते केव्हा तरी बोलतील. त्यांचा स्वभाव रोहित पवारसारखा स्वभाव नाही. ज्यांनी आता राम शिंदे साहेबांना रोहित पवारकडून लाखो रुपये घेतले आणि मतदान करण्यात फसवले, वर टंगडी केली, त्यांचे आता हे पैसे घेतलेत. आता जर तुमचं काय काम नडलं, काम तर 100% नडणार आहे. एखाद्याची नाम बदली झाली तर मग साहेबाकडे जाते, आमची इथं जवळ बदली करा. एखादी नोकरी गेली तर ते साहेबाकडे जाते बदली करायला. त्याच्यामुळे तुम्ही जे पैसे घेतलेत त्या पैशाच्या पाया पाडा आणि त्या पैशाला म्हणावं, व आमचं पैसे आमचं काम करा, ते पैसे तुमचं काम करतील. आता ह्या गद्दारांचं साहेब, हे नासके गद्दार, हे डुप्लिकेट, ह्यांचं काम साहेब करणार नाहीत. इथून मागं केलेत पण आता अजिबात करणार नाहीत. तुम्ही आता काम तुमचं नळलं, त्या पैशाच्या ढिगारा मारणात मी घेतलेल्या रोहित पवारकडून त्या पैशाच्या पाया पडा, त्याला म्हणावा हे आमचं आता काम होऊ दे. आणि हे असे भंगार सांगार, हे डुप्लिकेट, हे स्वार्थी, पैशाच्या मागचे, स्वतःचा परपंच मोठा करणे, हे संपल्याशिवाय जनतेला सुख लागणार नाही आणि त्याच्याशिवाय जनतेचे काम होणार नाही. हे असले आधी भंगार सांगार संपले पाहिजेत. ह्या पैसे घेण्यामुळे इतकं कर्ज जामखेडचं वाटोळं होत चाललं आहे. निवडणूक आली की टपून असते, आम्हाला पैसे आणा. अरे पैशाचं करायचं काय? माझे घाई काय? मला कपडे सुद्धा घालणं नसतं. माझा बूट जर बघितला ना तर त्याला कुत्रा सुद्धा खायचे नाही. असं मी राहतो. काय करायचं पैसे नेमकं? 2 टाईम खायला गावलं बस, काय करायचं बाकीचं? पण त्याच्यामुळे हे भंगार सांगार संपली पाहिजेत. आणि हे संपणार, हे कायमचा काळ नसतो.
काही असं कायम टिकत नसतं. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असे डुप्लिकेटवाले बरेच संपले आहेत. तुम्ही आता तपासा आपल्या 2 तालुक्यात तपासा कोण कोण संपले. हे पैशावाले अजिबात टिकत नसतात, काहीतरी होतच. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, आता इथून पुढे डुप्लिकेटपणा करू नका. आणि ज्यांनी पैसे घेतले ते आता पैशाच्या पाया पडून तुमचे काम करून घ्या, असं मी तुम्हाला सांगतो. आणि इथून पुढे जरा काहीतरी थोडं 1% तरी सत्य वागा राव. आम्ही बोंबलून बेलो राव, नाही तर लोकांची कामं फुकट करून दिली. आणि ऐन टायमाला काही कुत्रे काढतात, आम्हाला त्या पैसे काय राव चाललंय, असं नाही पाहिजे राव. किती लोकांची कामं केली, 10-20 लाख लोकांचा फायदा करून दिला. त्या कोकणगावची 4-5 पोल पडले, त्या सातपुतेची त्या मी गेलो तिथं डीपी खाली पडली होती, पोल खाली पडलं होतं. काय 2 दिवसात सगळं मार्ग लावून दिलं. असं किती लेखुरीला लोखंडाचा मेल खाली पोल खाली पडला होता, ती एखादा उभा करून दिला. त्या गाभारामध्ये 5-6 पोल खाली पडले होते, डीपी खाली पडली होती, ती उभा करून दिली. बिनएवढीची तीच परिस्थिती. कुठेही असं मला सांगायला विषयच नाही. हे असं मी कामं करतो. मी पैशाचे माग अजिबात नाही. मी माझी पदर गाडी घेऊन फिरतो. एक डिझेलला सुद्धा पैसे घेतले नाही साहेबाकडून. म्या जेवण नाही, खाणं नाही, काय नाही. हे असं चालतं का? हे कुत्री संपल्याशिवाय पैसे घेणारे आता कोणी घेतल्यात मला माहीत नाही. ज्यांनी घेतल्यात त्याला हे शब्द लागन. हे शब्द लागल्यामुळे तुम्ही इथून पुढे पैसे घेणार नाहीत. मी तर काही पैसे घेतलेले नाहीत. आणि पैसे घेऊन हे भांगार सांगार लोक चांगल्या माणसाला पाडतात. असं तुम्हाला सांगतो. इथून पुढे तरी सत्य वागा. आणि काय तुम्हाला माझं राग आला असेल, काय तुम्हाला करायचं माझं करा. माझे काय नाही, माझ्याकडे 2 नंबर नाही, काय नाही. माझी एक पोरगी नोकरी लागली, नोकरी सोडायची तयारी माझं अजिबात काय नाही. पण ही भंगार सांगार लोक पैसे खाणारी कुत्री जागेवर आली पाहिजेत. पैसे खा तुम्ही, म्हणजे एक करूनच खा ना. तुम्हाला पैसे खायला काय म्हणतो आम्ही? जिकडे पैसे खाले तिकडेच काम करा ना. हे रामचंद्र साहेबाकडे दाखवायचं, रोहित पवाराकडे दाखवायचं. रामचंद्र साहेब काय पैसे नाही द्यायला. तेव्हा काही लोकांनी जास्त लोकांनी रोहित पवारकडून पैसे घेतलं आणि तिकडेच गेली. आता एवढं वातावरण असून साहेबाला 600 मतांनी साहेब पडले, असे जमणार नाही. जय शिवराय, सत्यमेव जयते. जय भीम, जय मल्हार, जय मातंग समाज, रामकृष्ण हरी. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.